तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची आणि चांगली बातमी आहे तुमच्यासाठी. तर नमोच्या हप्त्यासंदर्भात तर तुम्ही नमोच्या हप्त्याची खूप आतुरतेनं वाट पाहत असाल, कारण की महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक शेतकरी जर आतुरतेनं कोणत्या योजनेची वाट पाहत असेल तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, कारण की योजनेचे जवळपास मित्रांनो 8 महिने कंप्लीट होत आहेत. म्हणजे 2 हप्त्याचा कालावधी हा एका हप्त्यासाठी लागलेला आहे मित्रांनो, परंतु 8वा हप्ता काही जमा झालेला नाही आहे. काही न्यूजच आलेले होते की 8व्या हप्त्यासोबत 9वा हप्ता सुद्धा मिळणार आहे. त्या संदर्भात तुम्हाला सांगणार आहोत की खरं काय आहे मित्रांनो. आणि मात्र आता राज्य कडून या गोष्टीसाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि तुमच्या खात्यामध्ये आता नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता सोबत 9वा हप्ता आपल्याला पाहायला मिळू शकते मित्रांनो. ती तारीख काय आहे ती तुम्हाला सांगणार आहोत या व्हिडिओमध्ये. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल त्वरित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सेट करा, कारण की अपडेट मला सर्वप्रथम याच चॅनलवरती पाहायला मिळत राहतात मित्रांनो. चला तर पाहूया. तर मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेच्या एका हप्त्यासाठी कालावधी लागत असतो 4 महिन्याचा. मात्र या योजनेअंतर्गत 8वा हप्ता जो शेतकऱ्यांना मिळणार होता त्या हप्त्याला जवळपास मित्रांनो आता 6 ते 7 महिने कंप्लीट झालेले आहेत मित्रांनो. परंतु अजूनही या योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही आहे. शेतकऱ्यांमध्ये एक मोठा प्रश्न पडलेला आहे की ही योजना बंद झालेली आहे का, किंवा ही योजना पूर्णतः शासनाने रद्द केलेली असेल म्हणून योजनेचा एकही हप्ता शेतकऱ्याला मिळत नाही आहे. तर तुम्हाला लक्षात सांगतो की शासनाकडून ऑफिशियल असं कुठलंही परिपत्रक मित्रांनो जाहीर करण्यात आलेलं नाही आहे, ज्यामध्ये शासनानं असं सांगितलेलं असेल की आम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा म्हणजे जी योजना आहे ती रद्द करतो किंवा ही योजना बंद पाळतो. तर राज्य शासनाकडून अशी कुठलीही अपडेट अजून तरी देण्यात आलेली नाही आहे की नमोची योजना ही बंद पडलेली आहे. म्हणून शेतकऱ्यांनी हे तरी मनातून काढून टाका की योजना बंद पडलेली आहे, कारण की राज्य सरकार थोडंसं मित्रांनो आता आर्थिक बजेटच्या मुद्द्यावरती बोलत आहे आणि महाराष्ट्रामध्ये खूप मोठमोठ्या घटनासुद्धा घडलेल्या आहेत, ज्या अंतर्गत की या योजनेला लेट होत आहे मित्रांनो. तर शेतकरी मत असेल तर योजना बंद नाही पडली, योजनेचा हप्ता मिळणार कधी आहे, कारण की 7 महिने या योजनेच्या हप्त्यासाठी लागलेले आहेत मित्रांनो. 7 महिने कालावधी खूप मोठा आहे, कारण की 4 महिने जवळपास या हप्त्याला लागत असतात, परंतु 7 महिन्याचा कालावधी या ठिकाणी लागलेला आहे. आणि आता 9व्या हप्त्याचा कालावधीही त्यामध्ये कंप्लीट करण्यात आलेला आहे मित्रांनो. तर का हे दोन्ही हप्ते आपल्याला सोबत मिळणार आहेत का? लक्षात ठेवा, राज्य शासनाचा पक्का आणि पूर्ण विचार चालू आहे मित्रांनो की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दोन्ही हप्ते यावेळी शेतकऱ्यांना खात्यात देण्यात यावे. कारण की नमोच्या 8व्या हप्त्याचा टायमिंग हा फेब्रुवारी आपल्या जानेवारीमध्ये कंप्लीट झालेला आहे मित्रांनो. आणि सोबत आता राज्य सरकार ही वाट पाहत आहे की नमो शेतकरीचा 9व्या हप्त्याचा कालावधीही कंप्लीट व्हावा, कारण की नमोचा अजूनही पूर्ण कालावधी कंप्लीट झालेला नाही आहे मित्रांनो. 9व्या हप्त्याचा 8व्या हप्त्यात झालेला आहे, परंतु 9व्या हप्त्यात झालेला नाही आहे. 9व्या हप्त्याचा कालावधी कंप्लीट झाल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये हे दोन्ही हप्ते एकट्ठे जाहीर करण्यात येणार आहेत. आणि जी तारीख मित्रांनो आता लवकरच जाहीर होणार आहे. शासनाकडून ऑफिशियली GR या संदर्भात येणार आहे. तुम्हाला जर एक मुद्दे तारीख जर सांगण्यात आली तर 1 मार्च रोजी महाराष्ट्र शासनाचा ऑफिशियली बजेट पारित होणार आहे. या बजेटमध्ये राज्य सरकारकडून कर्जमाफी असेल, पीक विमा थकीत असेल किंवा इतर काही योजना असतील, या सर्व गोष्टींसाठी निधी जाहीर होणार आहेत. तरी राज्य सरकारनं सांगितलं की 6 मार्चला एक मोठी घोषणा राज्यामध्ये होणार आहे. आणि ती मोठी घोषणा कशा संदर्भात असणार आहे सर्वांना माहीत आहे, तर कर्जमाफी संदर्भात असणार आहे. तो मुद्दा तुम्हाला दुसरीकडे सांगतो, परंतु आपला नमोचा हप्ता 1 मार्च रोजी महाराष्ट्र राज्याचा आर्थिक बजेट हा पारित झाल्यानंतर तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या नमोचा 8वा हप्ता किंवा 9वा हप्ता हे दोन्ही हप्ते सोबत किंवा एकदा 8वा हप्ता हे दोन्ही हप्ते आपले जाहीर करू शकतात मित्रांनो. राज्य सरकारचा या संदर्भात अजूनही डिटेल पत्रक आलेला नाही आहे. पत्रक आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम आपण सांगणार आहोत मित्रांनो. तरी पण तुम्हाला सांगतो की 1 मार्चपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे. 1 मार्चला शासनाचा ऑफिशियली बजेट हा विधानसभेतून पारित झाल्यानंतर महत्त्वाच्या योजनांचा निधी हा जाहीर केला जात असतो आणि याही नमोच्या योजनेअंतर्गत 2,000 रुपयाची एक रक्कम तुमच्या खात्यात जाहीर होणार आहे मित्रांनो. राज्य सरकारने या अगोदर सांगितलेलं होतं की आम्ही नमो अंतर्गत ती रक्कम वाढ करणार आहोत. ती रक्कम वाढ तर केली नाही मित्रांनो, परंतु योजना बंद करायच्या कगारवरती आलेली होती. परंतु ऑफिशियली पत्रक नसल्यामुळे अजूनही असं सांगता येत नाही आहे की नमो योजना ही बंद झालेली असावं. म्हणून तुम्ही 1 मार्चपर्यंत वाट पहा. योजनेचा हप्ता तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या खात्यात जाहीर होऊ शकते मित्रांनो. रक्कम 2,000 रुपये असणार आहे. जर नमोचा 8वा आणि 9वा हप्ता सोबत मिळत असेल तर रक्कम ही 4,000 रुपये अशी असणार आहे. या संदर्भात ऑफिशियली काही माहिती आली तर तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही लाईक करू शकता. और भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.